तर 5 महिने कंप्लीट झाले आणि 5-6 दिवसातच 4 तारखेला आपलं म्हणजे 5 महिने पूर्ण झाले आणि नंतर बरोबर 5-6 दिवसांनी एवढे व्ह्यूज वाढत गेले, की 15 तारखेला आपला चॅनल मॉनिटाईज झाला. नमस्कार सगळ्यांना. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? तर तुमची लाडकी मी निकिताताई. मी पण खूप छान आहे. आज मला तुम्हाला एक गुड न्यूज सांगायची. तर ती गुड न्यूज काय आहे? सांगताना एवढा आनंद होतोय, की म्हणजे जी गोष्ट आपण वाट बघत असतो आणि ती गोष्ट अचानकच आपल्याला अचानक भेटल्यानंतर केवढे एक्साइटमेंट आणि किती आनंद होतो, हे शब्दात सांगणं म्हणजे शक्य नसतं. होता होईल तेवढे मी सांगायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे हे फक्त माझ्या एकटीमुळं शक्य नाही झालं. हे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं, देवाच्या आशीर्वादामुळं ही गोष्ट आज शक्य झाली. 15 तारखेला आपला चॅनल मॉनिटाईज झाला. तर म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे बरं का. म्हणजे ज्यावेळेस मी चॅनल चालू केला 4 जूनला मी चॅनल चालू केला होता. तर 4 जूनच्या मला असं वाटतं, की रात्री 9-10च्या आसपास आम्ही चॅनल म्हणजे सेटिंग वगैरे मला त्यातलं काही एवढं माहीत नाही. तर सेटिंग वगैरे करून मला मामाच्या मुलांनी सगळी सेटिंग वगैरे करून दिली आणि मग मी चालतंय. तो मला म्हटला, की "ठीक आहे, आजपासून तू व्हिडिओ टाक." तर मला पहिल्यापासून व्हिडिओची खूप आवड होती. म्हणजे शाळेत असताना डान्स वगैरे घ्यायची. पण नंतर असं एक्सप्रेशन करणं, सॉन्ग एखादं ऐकलं, की लगेचच चेहऱ्याचे हावभाव बदलणं, हे खूप चांगल्या पद्धतीने जमत होतं. मग सहजच भाऊ मला म्हटला, की "करतीयेस का चालू? तुला आवड आहे, तुला जमतं, आता जॉब नाही करत, घरीच असते, तर कर चालू. प्रयत्न करायला काय अडचण आहे." पण म्हणजे खूप ऐकलं होतं, की YouTube नॉट अ जोक. म्हणजे सोपं नाहीये ते YouTube चालवणं. म्हणजे सहजासहजी तर चॅनल मॉनिटाईज होत नाहीये आणि हे कुणाचं पण काम नाहीये. असं म्हणजे मी खूप जणांकडून ऐकलं होतं, "तू करायला जाशील आणि होईल का नाही?" असं. म्हणजे भरपूर जण वाईट सांगायला कसं एखादं पाऊल उचललंच, तर चांगले सांगणारे कमी आणि वाईट सांगणारे जास्त असतात. म्हणजे पुढे जाताना मागं कसं खेचायचं, हे आपल्या माणसांना चांगलं जमतं. पण तरी पण भाऊ खंबीरपणे मला म्हणला, की "नाही तू चालू कर. मी आहे तुझ्यासोबत. जर काय अडचण आलीस तर मी आहे की तुला सेटिंग वगैरे सांगायला. तर एक्सप्रेशन तुला जमतात. बघूयात प्रयत्न तर कर. काय होईल ते होईल तुझ्या नशिबाने." तर म्हटलं चालतंय करूयात. तर मग मी 4 जूनला मी चॅनल चालू केला आणि बरोबर 5 महिन्यामध्ये, फक्त 5 महिन्यामध्ये आपला चॅनल मॉनिटाईज झाला. तर 5 महिन्यात मी चॅनल मॉनिटाईज हा कसा केला, ही गोष्ट मला तुम्हाला शेअर करायची आहे सगळ्यांना. कारण माझ्यासारख्याच भरपूर बहिणी माझ्या आणि माझे भाऊ पण म्हणजे त्यांना चालू करायचं आहे चॅनल. पण हे काय आहे, ह्यानी असं म्हणलं, त्याने तसं म्हणलं, ह्याच्या त्याच्या सांगण्यावरनं ते थोडंसं दपकतात. तर मी फक्त त्यांना एकच सांगेल, की काय नाही, यश आलं तर आपलं, हार आली तरी आपलीच. प्रयत्न करायला काय अडचण आहे, नाही का? प्रयत्न तर करून बघा. तर कसं झालं ना, म्हणजे ज्यावेळेस चॅनल चालू केला, तर त्याच्यानंतर म्हणजे एवढं माहीत नव्हतं, काय नव्हतं. कसे व्हिडिओ बनवायचे, काय करायचं? छोट्या-छोट्या म्हणजे पावलागणिक मला फोन करून विचारायचं, "अरे, हे सॉन्ग कसं घ्यायचं? हे कसं करायचं? ते कसं करायचं?" तर तिथून माझी सुरुवात झाली आणि नंतर म्हणलं, "चला आपण करूयात" म्हटलं. नंतर मी एवढं म्हणजे ह्या काय झालं माहिती आहे का, आता मी राहते गावाकडे. तर शेजारची माणसं टॉर्चर करायलाच असतात, नाही का? नावं ठेवायला लागली, "लका ह्याची बायको अशी व्हिडिओ करतीये." मग माझ्या मिस्टरांना नावं ठेवायला लागली, "लका दाप लका बायकोला, तुझी बायको व्हिडिओ वगैरे करते." असं तसं बोलायला लागले. पण मी माझ्या नवऱ्याला खरंच मनापासून धन्यवाद बोलते, की त्यांनी मला फक्त एकच बोलले, की "मला अंगप्रदर्शन केलेलं चालणार नाही. तुला माहिती आहे आपण गावाकडं राहतो आणि तुला व्हिडिओ बनवायचे बिंदास बनव. मी तुला अडवणार नाही. लोकांना काय बोलायचंय ते बोलू दे. मी तुझ्यासोबत आहे." त्यांनी मला तिथं फक्त एकच शब्द एवढा सांगितला. म्हणजे मला एवढी अशी जिद्द निर्माण झाली मग नंतर, की "अरे यार, आपला नवरा आपल्यासोबत आहे. मग हे ते बोलण्याने काय फरक पडतोय? चला बोलू द्या." फक्त एवढंच, की डोक्याची टिकली काही निघली नाही पाहिजे. बास. माझ्या नवऱ्याने मला फिक्स अँड फायनल सांगितलेलं. जर तुझ्या डोक्याला ज्या व्हिडिओमध्ये टिकली नसेल, अंगावरती ओढणी नसेल, तर त्यावेळेस तुझा चॅनल पूर्णपणे बंद केला जाईल. तर आता हो म्हटलं चालेल. म्हणजे किती केलं तरी त्यांना काळजी वाटते त्यामुळे त्यांनी मला सांगितलं आणि नंतर ठीक आहे म्हटलं. मग मी व्हिडिओ वगैरे करायला लागली. तर म्हणजे आमचं म्हणणं कसं आहे ना, काही-काही लोकांना कसं असतं, की एक असा नंबर असतो, की त्या नंबर त्यांना लकी असतो. तर आम्हाला म्हणजे मला आणि माझ्या मिस्टरांना 399 हा नंबर खूप लकी आहे. तर काय झालं बरोबर भरपूर व्हिडिओ केले, भरपूर. म्हणजे एवढं निराश वाटायचं ना,
की यार यार एवढे व्हिडिओ करते का व्हायरल होत नाहीये, का लोकांचे किती व्हिडिओ व्हायरल होतात, माझेच का व्हिडिओ व्हायरल होत नाही, एवढे मी छान हावभाव करते, एक्सप्रेशन करते, तरी पण का व्हायरल होत नाही. तर बरोबर स्वामींचा व्हिडिओ केला मी आणि स्वामींच्या आशीर्वादाने आणि लकी नंबर पण होताच 399. तर बरोबर 399 आमचा व्हिडिओ स्वामींचा व्हायरल झाला म्हणजे असा व्हायरल झाला की धडाधड सबस्क्रायबर वाढायला लागले. जास्त नाही बरं का, कधी असं बघितलं की 50 सबस्क्रायबर वाढायचे, परत बघितलं की 100 सबस्क्रायबर वाढायचे. असं करता करता तो व्हिडिओ आमचा मिलियनवर गेला. पण त्यावेळेस एवढं माहीत नव्हतं ना की शॉर्ट व्हिडिओ मिलियनवर गेला तरच चॅनल मॉनिटाईज होतं. असं काही नव्हतं नाही का. 10 मिलियन व्ह्यूज झाल्यानंतर मग शॉर्ट व्हिडिओचा चॅनल मॉनिटाईज होतो. एवढी माहिती देणारं कोण नव्हतं. भावाला माहिती होती पण एवढी नव्हती, तो पण कामामध्ये बिझी असायचा. नंतर मला धन्यवाद करायचे त्या सरांना की ज्यांनी म्हणजे माझा चॅनल मॉनिटाईज करून दिला. मला ती व्यक्तीला सिक्रेट ठेवायचं, मला ती व्यक्ती असं समोर आणायची नाही, की एक दिवस मी त्या व्यक्तीला नक्की समोर आणेल बरं का. त्या व्यक्तीने आम्हाला सांगितलं की तुम्ही सुरुवात करा, वॉच टाईम किती झालाय काय ते प्रत्येक वेळेस आम्हाला गाईड करायला लागले. सांगितलं त्यांनी. मग ते म्हणले तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकताय पण तुमचे व्हिडिओ काय व्हायरल होत नाहीये आणि एकच व्हिडिओ व्हायरल होऊन उपयोग नाही. मग तुमचे ज्यावेळेस 10 मिलियन व्ह्यूज होतील त्यावेळेस तुमचा शॉर्ट व्हिडिओचा चॅनल मॉनिटाईज होईल. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, लाँग व्हिडिओच्या मागं लागा, लाँग व्हिडिओ बनवा. मग लाँग व्हिडिओचा आपल्याला एवढा एक्सपिरियन्स नाहीये ना. त्यातल्या त्यात माझ्यापाशी स्टँड नव्हतं आणि व्हिडिओ करायचे कसे, घरातलं काम, मुलं आहेत, गायांचं गुरांचं सगळ्यांचं करता करता नव्हतं एवढा टाइम भेटत. तरी पण मी शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ करायचा प्रयत्न करायचे. पण एवढे काही खास व्हिडिओ मला जमत नव्हते आणि एडिटिंग पण एवढी छान जमत नव्हती. तर मग नंतर ते मला म्हणले की मॅडम तुम्ही एक काम करा की लाईव्ह घ्यायची चालू करा. आता लाईव्ह घेते पण लाईव्हवर बोलायचं काय आणि कसं बोलायचं हे माहीत नव्हतं. मस्त बोलका स्वभाव आहे माझा, पण कधी माहीत नसल्यामुळं तर ठीक आहे, एक दिवस लाईव्ह चालू केली. अचानक 5, 6, 10 लोक यायला लागली. म्हणजे एवढं जजमेंट हालायला लागलं की 10 लोकांसोबत मी बोलू कसं, नाही का. आणि नंतर सवय होत 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 गेली. मग लाईव्हला पण जास्त व्ह्यूज येत नव्हते. अचानकच थोडेफार कधी 10, कधी 20, कधी 25, तर कधी कधी 2 आणि 3 व्ह्यूज असायचे. मग कसं करायचं, लाईव्ह घ्यायची का नको, असं कधी कधी निराश वाटायचं. नको लाईव्ह घ्यायला, जाऊ द्या बंद करते असं वाटायचं. पण ती जी व्यक्ती आहे जी मला गाईड करत होती ती म्हणले नाही तुम्ही हार मानू नका, तुम्हाला खूप छान जमतं, तुम्हाला बोलाय पण छान येतं आणि तुमचा बोलका स्वभाव असल्यामुळं नक्की तुमचे व्हिडिओ व्हायरल होतील आणि नक्की तुम्हाला लाईव्हला व्ह्यूज येतील. तर ठीक आहे म्हणलं. म्हणजे मी जरी थोडीशी मागं झाली, दपकली, नको करला, तरी ते व्यक्ती मला सांगायची नाही नाही करा तुम्ही, बिंदास करा. तर एक दिवस आपल्या लाईव्हला व्ह्यूज वाढत 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 गेल्या. तर मग बरोबर 5 महिने कंप्लीट झाले आणि 5-6 दिवसातच 4 तारखेला आपलं म्हणजे 5 महिने पूर्ण झाले आणि नंतर बरोबर 5-6 दिवसांनी एवढे व्ह्यूज वाढत गेले की 15 तारखेला आपला चॅनल मॉनिटाईज झाला. तर मॉनिटाईज चॅनल व्हायच्या टायमाला म्हणजे खूप घाबरले होते बरं का. म्हणजे मला एवढं माहीत नव्हतं काय चुकतंय का काय, पण त्यांनी आम्हाला खूप समजून सांगितलं, सगळी सेटिंग केली वेळात वेळ काढून. म्हणजे त्यांनी एवढे बिझी असून बी वेळात वेळ काढून माझा चॅनल मॉनिटाईज करून दिला आणि फायनली फक्त 5 महिन्यात माझा चॅनल मॉनिटाईज झाला. तर मॉनिटाईज झाला हे फक्त लाईव्हमुळं. कारण आपल्याला कसं आहे ना, शॉर्ट व्हिडिओची एडिटिंग एवढी जमती, कुणाला जमती कुणाला नाही जमत. मला तर जमत नव्हती. पण लाईव्ह करून करून म्हणजे दिवसातनं नाही म्हणलं तरी मी लाईव्ह एवढं मन लावून करायची की अक्षरशः सकाळी 8 वाजल्यापासून लाईव्ह घ्यायची 12 वाजेपर्यंत, कधी 11 वाजेपर्यंत, नंतर 4 वाजेपासून 9 वाजेपर्यंत, असं दिवसातून मी 9-10 तास, 8-9 तास अशी लाईव्ह घ्यायची. तर लाईव्हचं प्रमाण एवढं वाढत 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 म्हणजे जायचं, तरी पण व्ह्यूज थोडेसेच असायचे ना. मग व्ह्यूज वाढले, लाईव्हचा टायमिंग वाढवला आणि मग फायनली आपला चॅनल मॉनिटाईज झाला. तर म्हणजे आता बघू, चॅनल तर मॉनिटाईज झाला 5 महिन्यामध्ये. मी सगळ्यांना सांगेन की फक्त चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर लाईव्हवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करा आणि नक्की तुमचा पण चॅनल मॉनिटाईज होईल. हार मानू नका. हे बोलले ते बोलले ह्यांच्याकडे लक्ष देऊ नका. आपण खंबीर आहे ना, एकदा ठाम केलं ना मला पुढे जायचे आणि मला हे गोष्ट करायची, तर फिक्स अँड फायनल ती गोष्ट होतीच. फक्त जिद्द सोडायची नाही. तर सगळ्यांचे मनापासून आभार. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं माझा चॅनल मॉनिटाईज झाला. मनापासून आभार.
तर धन्यवाद बरं का. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. माझ्या मिस्टरांना बी धन्यवाद आणि जे माझे ज्यांनी मला सांगितलं, जे गाईड आहेत, ज्यांनी मला प्रत्येक क्षणोक्षणी सांगितलं, "मॅडम तुम्ही करा." तर त्यांना पण मनापासून आभार. धन्यवाद.